आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। सर्पमित्रांकडून चणेरा तालुका रोहा येथे कोब्रा जातीच्या सर्पाला जीवनदान। आज दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर धनसे यांच्या बाजूच्या गिरणीमध्ये कोब्रा जातीचा सर्प असल्याची जाणीव गिरण मालक दिलीप गंभे यांना झाली। घटनेचे गांभीर्य जाणून दिलीप गंभे यांनी महादेवखार येथील सर्पमित्र श्री नारायण कांबळे राहणार महादेवखार यांना पाचारण केले। या प्रसंगी सर्पमित्रांनी पाहणी केली असता तो अस्सल कोब्रा जातीचा सर्प होता। साधारण 5 फूट लांबीचा व मनगटा एवढ्या जाडीचा सर्प पकडणे तसे जोखमीचे होते, परंतु सर्पमित्र नारायण कांबळे यांनी जीवाची पर्वा न करता अतिशय अवघड परिस्थितीमध्ये सदर सर्पाला जिवंत पकडण्यात यश मिळवले। तदनंतर सदर सर्पाला पकडून जंगलात सोडून देण्यात आले। यामुळे गिरण मालक दिलीप गंभे यांनी सुटकेचा निश्वास टाकला। मात्र सर्पमित्र नारायण कांबळे राहणार महादेवखार रोहा यांचे मात्र पंचक्रोशीमध्ये कौतुक होताना दिसत आहे, कारण कोब्रा जातीची सर्पाची प्रजाती ही दुर्मिळ होताना दिसत आहे। मात्र सदर सर्पाला कोणत्याही प्रकारची दुखापत न करता पकडून सोडून दिल्याने सर्पाला जीवनदान मिळाले आहे। रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, चणेरा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।